नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. जागा वाटप, वादावादी सुरू झालेली आहे. आघाडी आणि युती दोघांमध्येही जागा वाटपावरून धुसफूस चालू आहे. आणि अचानक कुठेतरी पुन्हा एक त्या शब्दावलीचा पुनरुच्चार झाला. आणि म्हणून मला त्याविषयी बोलावंसं वाटतं. आणि ती शब्दावली म्हणजे मी पुन्हा येईन. 5 वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्या तरी एका कवितेचा वारंवार उपयोग केला होता की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि ते पुन्हा आले होते. म्हणजे मतदाराने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून परत आणायचा कौल सुद्धा दिलेला होता. कारण ज्या शिवसेना भाजप युती म्हणून आघाडीने निवडणुका लढवलेल्या होत्या, त्या युतीला मतदाराने निर्विवाद बहुमत दिलेलं होतं. निर्विवाद. जवळजवळ 168 वगैरे असे काहीतरी, काय 160 वगैरे अशा जागा आलेल्या होत्या त्यांच्या. आणि त्या बहुमतापेक्षा अधिक होत्या. म्हणजे मतदाराचा कौल आम्हाला युतीचं सरकार पाहिजे असाच होता. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईन असं म्हटलं, त्याला मतदाराचा प्रतिसाद मिळाला होता. पण मतदाराची जबाबदारी किंवा मतदाराचे अधिकार हे मतमोजणीनंतर संपत असतात. आणि एकदा जे निवडून येतात त्यांच्या हातात सगळाच्या सगळा खेळ आणि राजकारणाची सूत्र गेलेली असतात. त्यामुळेच निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली आणि मतदाराला युतीचं सरकार हवं असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 2 काँग्रेसच्या आघाडीचं सरकार आणून दाखवलं. असो, त्याविषयी मी अनेकदा बोललेलो आहे. परत परत त्यावर कालापव्यय करण्याची गरज नाही. पण त्यानंतरच्या काळात सातत्याने देवेंद्र फडणवीस यांची एक टिंगल करण्यात आली. मी पुन्हा येईन या वाक्याची चेष्टा झाली किंवा तो चेष्टेचा विषय झाला असं शरद पवार अगत्याने सांगायचे. आणि पुढल्या काळात आपणच ती चेष्टा कशी करून दाखवली म्हणून उद्धव ठाकरे स्वतःची पाठ थोपटत राहिलेत आणि आजही थोपटत आहेत. पण मला असं वाटलं आता की कुठून तरी मी पुन्हा येईन याचा खुलासा नंतर उद्धव ठाकरे सरकार पाडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केला होता की मी पुन्हा आलो, पण नुसता आलो नाही, 2-2 पक्ष फोडून आलो. म्हणजे मी तुम्हाला नुसतं मानसिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या पराभूत केलं नाही, तर तुमचं खच्चीकरण करून मी परत आलो, मी सत्तेत आलो, हे देवेंद्र फडणवीस म्हणत होते. आणि म्हणून 5 वर्षापूर्वीचे ते शब्द जर आज परत परत उच्चारले जात असतील तर त्याच्या मागे काही आशय आहे का असं शोधणं मला अगत्याचं वाटतं. आणि मग जेव्हा हा आशय शोधायचा असतो तेव्हा सद्यकालीन राजकारण महाराष्ट्रातलं आणि निवडणुका या एकत्रीकरण करून आपण बघायच्या, तर जे काय चाललंय ते कुठे आलंय की एक बाजूला उद्धव ठाकरे हट्ट धरून बसलेत की भावी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचंच नाव जाहीर करावं असा त्यांचा हट्ट आहे. काँग्रेस त्याला दाद देत नाही. शरद पवार गोलमाल आहे. आणि या पार्श्वभूमीवर खरी लढत कोणामध्ये, म्हणजे ह्या विषयावर जेव्हा उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी खोदून खोदून विचारलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरण्यामध्ये वाद नाही, आम्ही करू जय, पण आधी समोर कोण आहे ते तर कळू देत. म्हणजे अजितदादा, शिंदे आणि फडणवीस यांची जी महायुती आहे त्या महायुतीचा उमेदवार कोण तो ठरू देत, मग आमचाही उमेदवार तुमच्या समोर जाहीर केला जाईल. आता इथे गंमत लक्षात घेतली पाहिजे की खरोखरच उमेदवार जाहीर केला म्हणून तोच मुख्यमंत्री होतो का? आता गंमत बघा
की मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये शिवराज सिंग चौहान हे मुख्यमंत्री होते आणि समोर चेहरा होता, पण निकाल आल्यानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री नवा भाजपने दिला, शिवराज सिंग चौहान यांना मुख्यमंत्री केलं नाही. महाराष्ट्रात मतदाराने देवेंद्र फडणवीसांना कौल दिला होता, आधीपासून जाहीर झालेलं दिसणारं नाव आणि चेहरा होता. तरीही मुख्यमंत्री कोण झालं? उद्धव ठाकरे, जे निवडणुकीला उभे सुद्धा नव्हते. त्यामुळे आत्ता कोण उभा आहे किंवा कोणाचा चेहरा जाहीर केलाय तोच मुख्यमंत्री होईल याची काही गॅरंटी नसते लोकसभेमध्ये, आणि म्हणून त्यावरून वाद करण्यामध्ये काय फारसा अर्थ नाही. पण खरोखरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आणि बहुमत मिळालं आणि त्यालाच खरोखर मुख्यमंत्री केलं, तरी ती निवडणूक ही खरोखरच त्या चेहऱ्यावर लढवली जाते असं बिलकुल नाही. खऱ्या लढती वेगवेगळ्या असतात. आपल्याला समोर जे दाखवलं जातं तशाच खरोखर त्या सगळ्या लढती असतात असं बिलकुल नाही. अनेकदा उमेदवार एक उभा केला जातो, पण त्या उमेदवाराला कठपुतळीसारखं खेळवणारा भलताच कोणीतरी खरा खेळाडू असतो. जसं तुम्हाला माहितीये की 2004 असो किंवा 2009 असो, 2004 मध्ये सोनिया गांधी ह्या भाजप विरोधातल्या युपीए नावाच्या आघाडीच्या नेत्या होत्या, पण निकाल लागल्यानंतर, सत्ता आल्यानंतर प्रत्यक्षात मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले. पुढे 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पण ते कठपुतळीसारखं त्यांना सोनिया गांधी खेळवत होत्या. पुढे पुढे तर एक खेळणं म्हणून राहुल गांधींकडे सोपवलं होतं, आणि तुमचा मुलगा माझ्याशी असा काही जीवघेणा खेळ खेळतोय की मला जगाला तोंड दाखवायची लाज वाटते, असं मनमोहन सिंग यांना थेट अमेरिकेतून फोन करून सोनिया गांधींना सांगावं लागलं होतं. तेव्हा सांगण्याचा हेतू असा की एखादं नाव किंवा एखादा उमेदवार, एखादा चेहरा निवडणूक काळामध्ये समोर जाहीर केलेला असला म्हणून तोच मुख्यमंत्री होईल किंवा खरी लढत अशा 2-3 चेहऱ्यांमध्ये होते असंही मानण्याचं कारण नाही. आता महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदाचं नाव आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा याच्यावरून वेगवेगळे दावे, प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप वगैरे चालू आहे. तर त्या स्पर्धेमध्ये पक्षाचा एकही आमदार आजपर्यंत निवडून आलेला नाही, किंवा एखादा आला असेल कुठेतरी किरकोळ आघाडीतून. असे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर सुद्धा आपण सत्तेच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचं सांगतात. कधी कधी ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सुद्धा असतात. त्यामुळे खरोखर कुठला चेहरा किंवा कुठलं नाव हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे म्हणून त्यांच्यामध्येच लढत होते असं बिलकुल नाही. बाळासाहेब ठाकरे हाच शरद पवारांच्या समोर दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणातला चेहरा होता, पण बाळासाहेब हे कधीही सत्तेचा किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नव्हते. ज्या वेळेला 95 साली युतीला सत्ता मिळाली किंवा युती बहुमतात आली, तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशी हा चेहरा पुढे आणला, तो बदलला, तेव्हा नारायण राणे हा चेहरा पुढे आणला. पण खरोखर मनोहर जोशी हा मुख्यमंत्री म्हणून दिसत असला तरी लढत किंवा राजकारण हे मनोहर जोशी खेळत नव्हते, बाळासाहेब करत होते. आणि म्हणूनच आज ज्या वेळेला महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि अनेक जण भावी मुख्यमंत्री म्हणून मनातल्या मनात गाजरं खात आहेत, अशा वेळेला खरी लढत कोणामध्ये आहे हे समजून घेणं आणि समजावून सांगणं हे अगत्याचं होऊन जातं. आता एक गोष्ट आहे की महायुतीने अजूनही आपला मुख्यमंत्री पदाचा, भावी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही, पण आज महायुतीचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात सरकार चालवत असेल तर आपोआपच तो आगामी निवडणुकीनंतरचा सुद्धा हंगामी का होईना मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरतो. नवीन पटनाईक 5 वेळेला ओडिसाचे मुख्यमंत्री झाले,
त्यामुळे पुढल्या निवडणुकीच्या निकालानंतर ते मुख्यमंत्री होणार नाहीत असं कोणाच्याही मनात नव्हतं. तेच पक्षाचे प्रमुख होते, तेच मुख्यमंत्री सुद्धा होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा चेहरा कोण हा विचारायचा प्रश्न नसतो. किंवा ते आपण बंगालमध्ये बघू, ते आपण ममताच्या बंगालमध्ये बघू शकतो. डाव्यांच्या आघाडीत ज्योती बसू होते, किंवा उत्तर प्रदेशमध्ये बसपाच्या मायावती, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे मुख्यमंत्री आहे. ते वेगळं सांगायला नको. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या होते. बरीच चर्चा झाली काय की कोणते दुसरे डीएसके ज्यांना म्हणतात, काहीतरी डीके, काय ते शिवकुमार, पण शेवटी मुख्यमंत्री कोण झालं. त्यामुळे समोर दिसतो तो चेहरा हाच मुख्यमंत्री होईल आणि स्वयंभूपणे कारभार करेल असं सहसा शक्य नसतं. सचिन पायलटने राजस्थानमध्ये भाजपची लाट परतवून काँग्रेसला बहुमत मिळवून दिलं, म्हणून ते मुख्यमंत्री झाले का? नाही. ज्यावेळेला सत्तेत येतंय असं दिसलं, तेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधींनी सचिन पायलटला बाजूला करून आपला हक्काचा किंवा आपला ओशाळा असणारा असा अशोक गेहलोत यालाच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केलं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्यामध्ये खरोखर लढत कोणामध्ये चालली आहे. जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील मी पुन्हा येईन, तर तुम्हाला पुन्हा येऊ देणार नाही असं म्हणणारे खरोखरच उद्धव ठाकरे आहेत का? उद्धव ठाकरेंमध्ये एवढी क्षमता आहे का? नसेल तर मग देवेंद्र फडणवीस जे काय दंड थोपटून दाखवत आहेत, तर त्यांच्या समोर आखाड्यात उतरलेला पहलवान कोण हा प्रश्न पडतो. आणि तो पहलवान अर्थातच शरद पवार आहेत. त्यामुळे दाखवायला दाखवायला कुठचेही चेहरे असो, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिसायला किंवा सांगायला कुठलीही नावं असोत आणि कुठलेही चेहरे असोत, महाराष्ट्रात यावेळची विधानसभा निवडणूक ही दोन नेत्यांमध्ये होऊ घातलेली आहे. नुसत्या दोन आघाड्या, दोन पक्ष नाही, दोन व्यक्ती आणि दोन नेत्यांमध्ये होऊ घातलेली ही शर्यत किंवा लढत आहे. आणि ते दोन लोक आहेत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार. शरद पवार हे जवळजवळ अर्धशतक महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावित व्यक्तिमत्व आहे. जवळजवळ 1978 पासून 75 पासून शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात होते. आणि 78-80 नंतरच्या जवळजवळ आपण असं म्हणू की 60 वर्षामध्ये, 60 नाही 40-45 वर्षामध्ये शरद पवार हे सत्तेत असोत की विरोधात असोत, पण राजकारण त्यांनी प्रभावित केलेलं आहे. 2010-12 नंतर देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात उदय झाला. सामान्य आमदार असलेला, विधानसभा गाजवणारा हा नेता हा भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला. आणि त्याला आपला चेहरा पक्षापुरता तरी महाराष्ट्र व्यापी करण्यात यश मिळालं. आणि 2014 नंतर त्यांना मुख्यमंत्री होण्याची जी संधी मिळाली, त्या संधीचा पूर्णपणे फायदा उठवत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्ष आणि एकूण महाराष्ट्राचं राजकारण यावर आपला प्रभाव पाडला. आज देवेंद्र फडणवीस हे फक्त भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचं राजकारण यापुरते मर्यादित राहिलेले नाही. महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर, महाराष्ट्राच्या सगळ्या घडामोडींमध्ये ज्याचं नाव अगत्याने घेतलं जातं, ज्याचा हस्तक्षेप हस्ते परहस्ते होताना आपण बघत असतो, असं एक व्यक्तिमत्व शरद पवार आहे आणि दुसरं व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे यातला कोण मुख्यमंत्री होणार हा विषय महत्वाचा नाही, तर येणाऱ्या सरकारवर किंवा येणाऱ्या विरोधी पक्षाच्या राजकारणावर कोणाचा प्रभाव जास्त असेल हेच या शर्यतीतले खरे प्रतिस्पर्धी मानावे लागतात. अर्थात पक्षावर भारतीय जनता पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव आहे. आणि भाजप हाच महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे महायुतीच्या राजकारणावर देखील देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव असतो.
हे वेगळं सांगायला नको. आपण व्यवहारात बघितलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, गेली 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. पण ज्या प्रकारे सगळे विरोधक आणि अंतर्गत विरोधक देवेंद्र फडणवीसांना लक्ष करत असतात, लक्ष करत असतात, टार्गेट करत असतात, ते बघितलं तर कळतं की महायुतीचा सगळ्यात मोठा नेता कोण असेल तर तो फडणवीसच आहे. ते मुख्यमंत्री पदावर असोत की नसोत, म्हणून तर आत्मविश्वास किती होता देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतर घडवून आणलं जून 2022 मध्ये. तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील आणि मी सरकारच्या बाहेर राहील, मी सरकारच्या बाहेर राहील, हे स्वतःहून सांगितलं होतं. आणि हा आत्मविश्वास असतो. सरकारच्या बाहेर राहून आपण सरकार किंवा सरकारची धोरणं प्रभावित करू शकतो, हा आत्मविश्वास असल्याशिवाय माणूस स्वेच्छेने सत्तेबाहेर राहण्याची इच्छा व्यक्त करणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे कधी निवडणूक लढवत नव्हते, पण स्वपक्षाचे 2-2 मुख्यमंत्री त्याने आपल्या हयातीत केले. नवे शिवसेना भाजप युती सुद्धा यशस्वीपणे चालवून दाखवली. पण सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा युतीच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे कायम प्रभावित करत होते. कोण पक्ष सोडून गेले, कोण पक्षात नवीन आले, निवडणुकीचे निकाल कसे लागले, यामुळे बाळासाहेबांचं राजकारण आणि बाळासाहेबांचा प्रभाव, राजकीय प्रभाव कधीही कमी झाला नाही. त्यांच्या पक्षाचा एक आमदार असो किंवा 54, 50, 70 असो, बाळासाहेबांचा प्रभाव राजकारणावर कायम राहिला. ही बाब असते ना, ती फार महत्वाची असते. शरद पवार सुद्धा, बाळासाहेबांची मी शरद पवारांची तुलना करणार नाही, कारण बाळासाहेब सत्तेपासून अलिप्त राहिले, शरद पवार सत्तेसाठी असुसलेले राहिले. पण कमी यश मिळवणारे शरद पवार सुद्धा महाराष्ट्रातले एक प्रभावी नेतृत्व आहे, राजकीय व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच ते त्यांचं राजकारण अस्ताला जात असताना महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे आव्हान त्यांच्या समोर उभं टाकलेलं आहे. आणि अतिशय साळसूतपणे देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना प्रत्येक धूर्त चाल मोडून काढत मात करून दाखवलेली आहे. आणि ही सगळी बाजू जर लक्षात घेतली तर कळतं की विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी चेहरा कोण, नाव कुठलं, हे मुख्यमंत्री पदासाठी ज्या चर्चा चालतात त्या हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री कोणी होईल, पण त्या मुख्यमंत्री पदाला किंवा मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेल्या व्यक्तीला आपला आवाक्यात ठेवून, आपल्या आवाक्यात ठेवून आपल्याला पाहिजे तसं राजकारण घडवून आणणारा नेता हाच प्रभावशाली असतो. त्यामुळे विलासराव देशमुख असतील, सुशील कुमार शिंदे असतील, तुमचे अशोक चव्हाण असतील, हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. पण 15 वर्ष जी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी राज्यात सत्तेवर होती, तिच्यावर सगळा प्रभाव हा शरद पवारांचा होता. आणि जेव्हा तो प्रभाव आटत जाताना दिसला किंवा त्याला सहज आलेला दिसला, तेव्हा शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यावर हल्ला चढवला. आणि त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे पृथ्वीराज बाबा चव्हाण. विलासरावना बाजूला करून जेव्हा शेवटचं महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री पद बदलण्यात आलं आणि अचानक दिल्लीच्या राजकारणातले पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आणले गेले, तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना शह दिला गेला. आणि ती ठुसठुस शरद पवार लपवू शकत नव्हते. शेवटी एका क्षणी तर शरद पवारांनी पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत हल्ला चढवला होता. निर्णय घेताना आणि फायली हलवताना हाताला लकवा मारलाय का, असे जे शब्द शरद पवारांनी उच्चारले होते, याचं कारण सरळ होतं की आपल्याला हवे असलेले निर्णय हा मुख्यमंत्री जुमानत नाही आणि त्या फायली अडवून ठेवतो. त्या फायलीवर सही करताना या मुख्यमंत्र्याच्या हाताला लकवा मारलाय का, म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री असं म्हटलं नाही, पण सरकारच्या हाताला
लकवा मारलाय काय, असं जेव्हा शरद पवार बोलले त्याचा अर्थ सरळ होता की पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांच्या राजकारणाला आणि सरकारमधल्या प्रभावाला सरळ सरळ आव्हान देत होते. आणि पृथ्वीराज चव्हाण गेल्यानंतर जो माणूस मुख्यमंत्रीपदी आला तो शरद पवारांच्या युतीतला आघाडीतला नव्हता, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी असताना ज्या प्रकारे शरद पवारांचे प्रत्येक डावपेच आणि धूर्तपणा आणून पाडला, तेव्हा शरद पवारांच्या लक्षात आलं मुख्यमंत्री पद महत्वाचं आहे, ते आपल्या पैकी कोणीतरी मुख्यमंत्री होण्यासाठी नाही, तर देवेंद्र फडणवीसांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्याकडून मुख्यमंत्री पद काढून घेणं महत्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस आणखीन 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवारांचा सूर्य मावळला अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही, हे ओळखूनच शरद पवारांनी महायुती फोडली होती. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नाकर्त्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण खच्ची करण्याचा प्रयत्न केला. ज्या शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्राचा राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये उद्धव ठाकरे यांना राजकारण समजत नाही, ते मुख्यमंत्री असूनही मंत्रालयात जात नाहीत, या सगळ्या तक्रारी केल्या, तर त्यासाठी मीच जबाबदार आहे, कारण मी अशा नाकर्त्या माणसाला मुख्यमंत्री पदी बसवला, हे कबूल सुद्धा करत नाहीत पण तक्रार करतात. मग ही चूक शरद पवारांनी का केली असा प्रश्न पडतो. आणि तिथे लक्षात येतं की आपल्याला एक नवा आव्हानवीर आलाय आणि त्याला जर रुजवू दिली, पाळमुळं रुजवू दिली, तर आपल्या राजकारणाचा अस्त होईल, हे ओळखूनच शरद पवार हे गेली 10 वर्ष देवेंद्र फडणवीसांशी लढत आहेत. महाराष्ट्रात आत्ता सुद्धा होऊन घातलेली विधानसभेची निवडणूक आहे, त्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत असतील, तर शरद पवार सुद्धा मनोमन म्हणत असतील मी सुद्धा तुला पुन्हा पाडीन. तू पुन्हा येईन म्हणतोस तर मी पण मनातल्या मनात म्हणतो की मी तुला पुन्हा पाडीन. तेव्हा चेहरे कुठचेही असोत, नावं कुठची असोत, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची जी लढत आहे ती शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस, एक जुन्या पिढीचा मुरलेला राजकारणी आणि एक नव्या पिढीचा आपलं बस्तान बसवू बघणारा लंबी रेस का घोडा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.